अल्बानिया नावाच्या एका छोट्या देशाने भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी एक अनोखं पाऊल उचललंय। त्यांनी सरकारमध्ये एआयच्या माध्यमातून तयार केलेली मंत्री डीएलआची नियुक्ती केली आहे। डीएलआ ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक व्हर्च्युअल बॉट आहे, जी सरकारी, सार्वजनिक खरेदी आणि निविदा या प्रक्रिया हाताळते। या कामासाठी डीएलआची निवड करण्यामागे सरकारचा असा विश्वास आहे की यामुळे भ्रष्टाचार कमी होईल। अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा करताना डीएलआची ओळख करून दिली। त्यांनी सांगितलं की डीएलआचं काम सरकारी निवेदनांचं व्यवस्थापन करणं आणि खाजगी कंपन्यांना प्रकल्प देण्याचा निर्णय घेणं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीएलआची रचना अशी करण्यात आली आहे की तिच्यावर लाच, धमक्या किंवा पक्षपातीपणाचा कुठलाही परिणाम होणार नाही। पंतप्रधानांचा असा विश्वास आहे की डीएलआच्या नियुक्तीनंतर अल्बानियातील सरकारी कामं पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त होतील। खरं तर डीएलआ अल्बानियासाठी काही नवीन नाहीये। 2025च्या सुरुवातीला तिला ई अल्बानिया या डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल सहाय्यक म्हणून लॉन्च देखील करण्यात आलं होतं। हा प्लॅटफॉर्म अल्बानियाच्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना सरकारी कागदपत्र मिळवण्यात मदत करतो। पण आता डीएलआला थेट मंत्री म्हणून नियुक्त केलं गेलं आहे, कारण अल्बानिया अनेक काळापासून भ्रष्टाचाराच्या मोठ्या समस्या झेलतंय। विशेषतः सरकारी निविदांमध्ये अनियमितता आणि लाचखोरीच्या बातम्या सतत येत आहेत। त्याशिवाय देशात अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांचाही प्रभाव वाढत आहे, जे काळा पैसा उधळून लावण्यासाठी सरकारी यंत्रणांमध्ये घुसखोरी करतायत। या भ्रष्टाचारामुळे अल्बानियाला युरोपियन युनियनमध्ये म्हणजेच ईयूमध्ये सामील होण्यातही अडचणी येत आहेत। पंतप्रधान एडी रामांचं उद्दिष्ट आहे की 2030 पर्यंत अल्बानिया युरोपियन युनियनचा भाग बनेल, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच डीएलआला मंत्री म्हणून नेमण्यात आलंय।